नमस्कार मित्रांनो, आपले इंग्लिश क्लासमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत टॉपिक ॲप्लिकेशन ऑफ हू, व्हॉट, विच अँड व्हेन। आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत मित्रांनो तो काय आहे तर तो WH वर्डवरती आधारित आहे। आता मित्रांनो, WH वर्ड म्हणजे काय तर WH वर्ड हा क्वेश्चन विचारण्यासाठी वापरला जातो आणि आपण यामध्ये कोणकोणते WH वर्ड शिकणार आहोत तर आपण बघूया ॲप्लिकेशन ऑफ हू, व्हॉट, विच अँड व्हेन। आणि अशा प्रकारे मित्रांनो ही कोणती शब्द आहे तर ही WH प्रकारची शब्द आहेत जी की आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो। आता आपण समजूया की हू, व्हॉट, विच अँड व्हेनला आपण मराठीत काय म्हणतो। तर मित्रांनो आपण बघूया हू, व्हॉट, विच अँड व्हेन म्हणजे काय, आपण या आधारे शिकणार आहोत। याला मराठीमध्ये आपण काय म्हणत असतो ते बघणार आहोत। तर मित्रांनो, हू म्हणजे काय तर कोण किंवा कोणी। आपल्याला जेव्हा विचारायचे असते की ही गोष्ट कोणी केली, कोणाबद्दल आहे, तर आपण त्यावेळेस विचारत असतो, बोलत असतो हू। हू म्हणजे काय, कोण किंवा कोणी। त्यानंतर आहे व्हॉट। व्हॉट मीन्स काय। आपल्याला जेव्हा विचारायचे असते एखादी गोष्ट काय आहे किंवा कशाबद्दल आहे त्यावेळेस आपण बोलत असतो व्हॉट। व्हॉट मीन्स काय। आता त्यानंतर मित्रांनो पुढील WH वर्ड आहे विच। विच म्हणजे कोणते किंवा कोणता। आपल्याला जर असं विचारायचे असेल खूप साऱ्या गोष्टी असतील त्यामधील कोणता किंवा कोणते म्हणजे खूप साऱ्या गोष्टींमधील कोणती गोष्ट आपल्याला माहिती करून घ्यायची आहे किंवा पाहिजे आहे किंवा काय आहे आपण यासाठी विचारत असतो। विच मीन्स कोणते किंवा कोणता। त्यानंतर आहे लास्टचा WH वर्ड जो की इथे दिलेला आहे व्हेन। व्हेन म्हणजे केव्हा। आता आपल्याला जर कुठे जायचे असेल बाहेर किंवा आपल्याला कुठे गार्डनमध्ये जायचे असेल तर आपण विचारत असतो की व्हेन। व्हेन म्हणजे केव्हा जायचे आहे किंवा मला ही गोष्ट केव्हा करायची आहे। आणि अशा प्रकारे आपण या 4 WH वर्डचा वापर करून क्वेश्चन विचारत असतो। आता मित्रांनो आपण इन डिटेल ही 4 WH वर्ड अभ्यासणार आहोत। फ्रेंड्स, लेट्स लर्न फर्स्ट WH वर्ड अँड दॅट वर्ड इज हू। आता मित्रांनो आपण फर्स्ट जो WH वर्ड आहे तो अभ्यासणार आहोत आणि तो कोणता शब्द आहे तर हू। आता हू म्हणजे काय आपण बघितलेले आहे तर हू म्हणजे कोण आणि हू ची काय स्पेलिंग आहे WHO। हू म्हणजे कोण। आता आपण हू केव्हा वापरावे, when to use who word we will see now. The word who is used for question about human beings. It is used as the subject. आपण हू हा शब्द मानवाबद्दलच्या प्रश्नासाठी वापरतो, तो कर्ता म्हणून वापरला जातो। आता आपण हू हा शब्द कोणासाठी वापरतो, जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल क्वेश्चन विचारायचा असतो म्हणजेच मानवाबद्दल बोलायचे असते, क्वेश्चन विचारायचा असतो त्यावेळेस आपण वापरतो हू। आणि हू हा क्वेश्चन विचारताना नेहमी कर्ता म्हणून येतो म्हणजे सब्जेक्ट म्हणून येतो म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला येतो आणि आपण अशा प्रकारे हू हा वर्ड वापरून क्वेश्चन तयार करू शकतो, समोरच्याला प्रश्न विचारू शकतो। नाउ वी विल सी द एक्झाम्पल्स। सी फ्रेंड्स, फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन, हू केम टू युअर क्लास टुडे। आज तुमच्या वर्गात कोण आले होते। आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे की काल किंवा आज तुमच्या वर्गात कोण आले होते, तर आपण काय केले आहे तर आपण वाक्याच्या सुरुवातीला हू हा वर्ड घेतलेला आहे आणि हू आता आपण हा वर्ड इंग्लिशमध्ये सुरुवातीला यूज केलेला आहे, परंतु आपण जेव्हा त्याचे मराठीत ट्रान्सलेशन करतो तर तो मराठीत ट्रान्सलेशन करताना त्याची जागा ही आदलाबदल होत असते आणि आता आपण हू साठी शब्द जो आहे मराठीत तो इथे आलेला आहे जो की कोण आले होते। हू केम टू युअर क्लास टुडे, आज तुमच्या वर्गामध्ये कोण आले होते, अशा प्रकारे आपण प्रश्न विचारू शकत असतो। पुढील एक्झाम्पल आहे हू वॉज इट ॲट द डोअर, म्हणजे दारामध्ये कोण होते किंवा दरवाजावरती कोण होते अशा प्रकारे। आता मित्रांनो यामध्ये आपण बघत आहोत हू केम, हू वॉज। आता आपण जेव्हा वाक्यामध्ये WH वर्ड वापरतो त्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे आपल्याला WH वर्ड नंतर वर्ब वापरावे लागते जे की मेन वर्ब असेल किंवा हेल्पिंग वर्ब असेल। आपण इथे बघू शकतो हू वॉज म्हणजे WH वर्ड नंतर काय आलेलं आहे तर वॉज हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे जे की टू बी चे रूप आहे जे की आपण पास्ट टेन्स मध्ये वापरतो।
आणि फर्स्ट एक्झाम्पलमध्ये देखील हू केम, म्हणजे हे केम जे आहे हे मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण जेव्हा जेव्हा WH वर्ड वापरून क्वेश्चन तयार करतो त्यानंतर आपल्याला WH वर्ड नंतर नेहमी हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब वापरावे लागते आणि आपण क्वेश्चन तयार करू शकत असतो. फ्रेंड्स, वी कॅन सी हिअर एक्झाम्पल, हू डिड यू स्पीक टू, तू कोणाशी बोललास. आणि आपण या वाक्यामध्ये काय बघत आहोत, तर या वाक्यामध्ये लास्टला क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि आपण क्वेश्चन मार्क देऊन आपण हे क्वेश्चन आहे किंवा हे प्रश्न विचारलेला आहे या माध्यमातून हे आपल्याला कळत असते आणि अशा प्रकारे आपण क्वेश्चन तयार करू शकत असतो. नाउ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल, हू डिड यू मीट दिस मॉर्निंग, आज सकाळी तुम्ही कुणाला भेटलात. आपल्याला जेव्हा विचारायचे असते की तू सकाळी कुणाला भेटला किंवा आपली कुणाशी भेट झाली तेव्हा आपण काय बोलत असतो, हू डिड यू मीट दिस मॉर्निंग, आज सकाळी तुम्ही कुणाला भेटलात. आणि आपण या सेंटेन्समध्ये बघत आहोत की हू नंतर काय आलेला आहे, तर डीड, जो की टू बीचे रूप आहे, जो की हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे प्रत्येक WH वर्ड नंतर आपल्याला क्वेश्चन तयार करताना हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब वापरावा लागतो आणि शेवटी आपल्याला वाक्याच्या क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये बोलत असतो प्रश्नार्थक चिन्ह आणि आपण प्रश्न विचारत असतो. मित्रांनो, आता आपण बघूया पुढील वाक्य, हु इज दॅट वुमन, ती स्त्री कोण आहे. अशा प्रकारे ती लेडी कोण आहे किंवा ती स्त्री कोण आहे असे विचारायचे असेल तर आपण अशा प्रकारचं सेंटेन्स बोलत असतो, हु इज दॅट वुमन, अशा प्रकारे. आता मित्रांनो बघूया, हु इज युअर फेवरेट सिंगर, तुमचा आवडता गायक कोण आहे. आणि आपण विचारत आहोत समोरच्या व्यक्तीला की तुला कोणता गायक आवडतो, तुला कोणता सिंगर आवडतो, कारण आपल्याला माहिती आहे खूप प्रकारचे सिंगर आहेत आणि मग आपण प्रश्न विचारत आहोत. आणि या सेंटेन्समध्ये देखील आपल्याला इथे आपण वेगवेगळ्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ शकतो की सिंगर म्हणजे काय, गायक, फेवरेट म्हणजे काय, आवडता. आणि आपल्याला WH वर्डमध्ये क्वेश्चन तयार करताना देखील आपल्याला वेगवेगळ्या शब्दाचा अर्थ देखील समजत आहे आणि आपला जो शब्दसंग्रह आहे हा देखील वाढत आहे, जो की आपल्याला चांगल्या प्रकारचे इंग्लिश संभाषण करण्यासाठी मदत करेल. आता बघूया मित्रांनो, हू केम फर्स्ट इन द ड्रॉइंग कॉम्पिटिशन, चित्रकला स्पर्धेत प्रथम कोण आले. आणि आपण समोरच्याला विचारत आहोत की चित्रकला स्पर्धेमध्ये फर्स्ट कोण होता किंवा फर्स्ट कोण आले, प्रथम कोण आले. आता मित्रांनो, आपण बघणार आहोत हू ॲज रिलेटिव्ह प्रोनाउन. आता रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय हे आपण अभ्यासत आहोत. हू संबंधी सर्वनाम. हू हा जो WH वर्ड आहे हा आपण क्वेश्चन विचारण्यासाठी देखील वापरत असतो. त्याचबरोबर आपण जेव्हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून देखील वापरत असतो त्यावेळेस आपण काय करत असतो, तर आपण संबंध दाखवत असतो. एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीची संबंध दाखवत असतो. म्हणजे एक गोष्ट आपण दुसऱ्याशी WH वर्ड हू वापरून कनेक्ट करत असतो. आणि आता बघूया, दीज आर द मेन हू वर्क अपस्टेअर्स, ही माणसे वरच्या मजल्यावर काम करतात. म्हणजे इथे माणसं आहेत किंवा ही माणसे आहेत आणि ते कुठे काम करतात, तर ती वरती काम करतात, वरच्या मजल्यावरती काम करतात. आणि मित्रांनो, आता आपण इथे हू हा शब्द वापरलेला आहे जो की आपण दीज आर द मेन, हे एक डिफरंट सेंटेन्स आहे. वर्क अपस्टेअर आणि ते कुठे काम करता, वरती काम करता. परंतु हे दोन वेगवेगळे सेंटेन्स किंवा सेंटेन्सची पार्ट ही WH वर्ड हू वापरून आपण कनेक्ट केलेली आहेत आणि आपण दोघांचा एकमेकाशी संबंध जोडलेला आहे. आता मित्रांनो बघूया पुढील सेंटेन्स, दिस इज तरुण हू आय बिलीव्ह यू हॅव ऑलरेडी मेट हिम. हा तरुण आहे ज्याला तुम्ही आधीच भेटलात असा माझा विश्वास आहे. आणि मित्रांनो, आता एक मुलगा आहे, त्या मुलाचं नाव आहे तरुण आणि तुम्ही त्याच्याशी ऑलरेडी भेट केली आहे, भेटला आहात, हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपण वेगवेगळे सेंटेन्स असे तयार करू शकतो की हा तरुण आहे, तुम्ही याला भेटला आहात. तर आपण ही वेगळे सेंटेन्स एक शब्द वापरून जोडलेली आहेत आणि तो शब्द काय आहे, तर तो शब्द आहे हू, ज्याला आपण इंग्रजीमध्ये हू बोलतो आणि मराठीमध्ये कोण बोलतो. आता मित्रांनो पुढील एक्झाम्पल बघूया, द पोलिसमॅन हू स्टॉप्ड अवर कार वॉज नॉट व्हेरी फ्रेंडली. आमची गाडी थांबवणारा पोलीस फारसा मनमिळाऊ नव्हता. ज्याने आमची गाडी थांबवली म्हणजे काय, द पोलिसमॅन, एक पोलिसमॅन होता अँड स्टॉप अवर कार वॉज नॉट व्हेरी फ्रेंडली. सेंटेन्सची पार्ट आहे ती WH वर्ड हूने
जोडली गेलेली आहेत. आता यातून आपल्याला कळत आहे की फ्रेंडली म्हणजे काय, मनमिळाऊ नव्हता, आणि वॉज नॉट म्हणजे नव्हता, फ्रेंडली म्हणजे मनमिळाऊ. त्यानंतर आहे स्टॉप म्हणजे काय, थांबवणे, ज्याने आमची गाडी थांबवली. आणि अशा प्रकारे WH वर्ड हा फक्त क्वेश्चन विचारण्यासाठी यूज केला जात नाही, तर टू रिलेट टू डिफरंट पार्ट ऑफ द सेंटेन्स और टू डिफरंट सेंटेन्सेस वी यूज WH वर्ड हू. म्हणजे याचा उपयोग हा दोन वेगळी वाक्य किंवा दोन सेंटेन्सची पार्ट जॉईन करण्यासाठी देखील आपण WH वर्ड हू वापरत असतो. आणि आपण सुरुवातीला बघितलंच आहे की इट इज यूज फॉर आस्किंग क्वेश्चन ऑल्सो अँड इट इज यूज फॉर relating to different things or to different parts of the sentence. Now friends, see, a man who phoned yesterday did not say his name. आता इथे आपण बघू शकतो की काल फोन करणाऱ्या एका माणसाने नाव सांगितले नाही. म्हणजे yesterday one person or a man called but he did not say his name, and in this way two different sentences are joined. A man who phoned, आणि आपण बघू शकतो की who वापरून दोन वेगवेगळे वाक्य कनेक्ट केले गेलेली आहेत. फ्रेंड्स, लेट्स लर्न द ॲप्लिकेशन ऑफ वॉट. मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत की वॉट म्हणजे काय आणि याचा उपयोग वाक्यात कसा करावा. फ्रेंड्स, द वर्ड वॉट इज यूज्ड इन क्वेश्चन अबाउट थिंग्स. वॉट काय हा शब्द गोष्टीबद्दलच्या प्रश्नामध्ये वापरला जातो. वेन वी आर आस्किंग क्वेश्चन अबाउट द थिंग्स, दॅट टाइम वी यूज वर्ड वॉट अँड दॅट इज द WH वर्ड. आता मित्रांनो, आपण क्वेश्चन बघणार आहोत कशी तयार करावीत. व्हॉट इज दॅट यू हॅव इन युअर हँड. तुमच्या हातात ते काय आहे. तर आपण या क्वेश्चनला असे आन्सर करू शकतो की आय हॅव अ स्टिक इन माय हँड. माझ्या हातामध्ये एक काठी आहे. आय हॅव अ रिंग इन माय हँड. माझ्या हातामध्ये एक अंगठी आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण या प्रकारच्या क्वेश्चनचा आन्सर किंवा रिप्लाय देऊ शकतो. फ्रेंड्स, वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज दॅट मुव्हिंग ऑन द सँड. ते वाळूवर काय फिरत आहे. अ बिग कोब्रा इज मुव्हिंग ऑन द सँड. एक मोठा कोब्रा वाळूवरती फिरत आहे. आणि अशा प्रकारे आपण या क्वेश्चनला रिप्लाय देऊ शकतो. व्हॉट इज ऑल्सो यूज्ड वेन वी आस्क क्वेश्चन्स अबाउट नेम्स, ॲक्शन्स अँड थिंग्स. जेव्हा आपण नावे, कृती आणि गोष्टीबद्दल प्रश्न विचारतो तेव्हा देखील काय वापरले जाते. म्हणजे हा शब्द वापरला जातो. जेव्हा नेम्स, ॲक्शन्स अँड थिंग्स म्हणजे गोष्टीबद्दल, कृतीबद्दल किंवा नामाबद्दल प्रश्न विचारत असतो तेव्हा देखील आपण हा शब्द वापरत असतो. आता मित्रांनो, आपण बघूया आपण कशा प्रकारे क्वेश्चन विचारतो. व्हॉट इज युअर नेम. तुझे नाव काय आहे. असं जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण काय आन्सर देतो की आय एम सतीश. मी सतीश आहे. माझं नाव सतीश आहे. आय एम सचिन. मी सचिन आहे. अशा प्रकारे आपण बोलू शकतो. व्हॉट डिड यू से. तुम्ही काय म्हणलात. व्हॉट डू यू थिंक ऑफ दिल्ली. तुम्हाला दिल्लीबद्दल काय वाटते. दिल्ली इज अ व्हेरी बिग सिटी. दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. आणि दिल्ली ही एक मोठी सिटी आहे. ती भारताची राजधानी आहे. अशा प्रकारे आपण या क्वेश्चनचा आन्सर करू शकतो. व्हॉट डू यू वॉन्ट. तुम्हाला काय हवे आहे. आय वॉन्ट अ बिग कार. मला एक मोठी गाडी पाहिजे आहे किंवा कार पाहिजे आहे. आता मित्रांनो, बघूया पुढील क्वेश्चन. व्हॉट इज शी डुईंग. टेल हर टू स्टॉप ॲट वन्स. ती काय करत आहे. तिला लगेच थांबायला सांगा. व्हॉट टाईम आर यू लिव्हिंग. तू केव्हा निघणार आहेस. आय एम लिव्हिंग ॲट 4 o'clock. आणि मी 4 वाजेला निघणार आहे. किंवा आय विल लिव्ह ॲट 4 o'clock. मी 4 वाजेला निघेल. अशा प्रकारे आपण रिप्लाय देऊ शकतो, आन्सर करू शकतो. आय वंडर व्हॉट जनक इज डुईंग दिस डेज. आजकाल जनक काय करत आहे. मला याचे आश्चर्य वाटते. आणि जर कोणी काही करत असेल त्यावेळेस आपण आश्चर्यपूर्वक, म्हणजेच इथे आश्चर्यासाठी कोणता शब्द यूज केलेला आहे तर वंडर. वंडर म्हणजे काय तर आश्चर्य. तर आपण सांगू शकतो की जनक इज प्लेइंग cricket or Janak is playing kabaddi, and in this way we can answer this question. I cannot decide what to buy for her birthday. तिच्या वाढदिवसासाठी काय खरेदी करायची हे मी ठरवू शकत नाही. जर आपल्या कोणाचा बर्थडे असेल, रिलेटिव्ह असो, फ्रेंड असो, त्यावेळेस आपल्याला जर गिफ्ट घ्यायचे असेल तर आपल्याला कन्फ्युजन होत असते आणि आपण बोलत असतो की आय कॅन नॉट डिसाईड व्हॉट टू बाय फॉर हर बर्थडे. फ्रेंड्स, लेट्स लर्न नेक्स्ट WH वर्ड दॅट इज विच. मित्रांनो, आता आपण पुढील शब्द शिकणार आहोत, WH वर्ड शिकणार आहोत आणि तो आहे विच. विच म्हणजे काय. विशिष्ट व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा
वनस्पतीबद्दल आपण विच हा शब्द वापरत असतो, WH वर्ड वापरत असतो. द वर्ड विच इज यूज्ड इन क्वेश्चन अबाउट अ स्पेसिफिक पर्सन, ॲनिमल, प्लांट और ऑब्जेक्ट. कोणता हा शब्द एखाद्या विशिष्ट व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा वस्तूबद्दलच्या प्रश्नामध्ये वापरला जातो. आणि अशा प्रकारे आपण हा WH वर्ड विच वापरून क्वेश्चन तयार करत असतो. आता आपण मित्रांनो सेंटेन्सेस बघणार आहोत की कशा प्रकारे याचा यूज करावा. फ्रेंड्स, लेट अस सी एक्झाम्पल्स. These are two dogs in the garden. Which is yours? बागेत हे 2 कुत्रे आहेत. तुमचे कोणते? There are many flowers in the shop. Which one do you like best? दुकानात बरीच फुले आहेत. तुम्हाला सर्वात जास्त कोणते आवडते? त्यावेळेस आपण बोलू शकतो की I like rose. मला रोज हे फ्लावर आवडते. आणि अशा प्रकारे विच इज द मोर एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर. कोणता संगणक अगदी महाग आहे? विच कार्स आर वी गोइंग इन. आम्ही कोणत्या गाडीमध्ये जात आहोत किंवा जाणार आहोत? आय विल गो बाय स्विफ्ट डिझायर कार. इन दिस वे फ्रेंड्स वी कॅन आन्सर द क्वेश्चन ऑफ WH वर्ड. मित्रांनो, आता आपण बघूया पुढील क्वेश्चन. विच म्युझियम डिड यू विजिट. तुम्ही कोणत्या संग्रहालयाला भेट दिली? आता मित्रांनो बघूया पुढील. फाइंड आउट विच वे दे आर गोइंग अँड वी विल फॉलो. ते कोणत्या मार्गाने जात आहेत ते शोधा आणि आम्ही अनुसरण करू. आता जर 2 व्यक्ती असतील आणि ते जात असतील तर आपण त्यावेळेस काय करत असतो की आम्ही त्यांना फॉलो करू, म्हणजे आम्ही त्यांना अनुसरण करू. आता मित्रांनो बघूया पुढील वाक्य. वी ऑफन यूज विच विथ प्रिपोजिशन. आणि आपण अनेकदा विचचा उपयोग शब्दयोगी अवयवासोबत वापरत असतो. आता प्रिपोजिशन म्हणजे काय, तर शब्दयोगी अवयव. आता मित्रांनो आपण एक्झाम्पल बघणार आहोत. हाऊ टू यूज विच विथ प्रिपोजिशन्स. देर आर सेव्हरल स्मॉल पॉन्ड्स इन विच अ व्हरायटी ऑफ फिश लिव्ह. अनेक लहान तलाव आहेत ज्यात विविध प्रकारचे मासे राहतात. आता पॉन्ड म्हणजे काय, तर तलाव, आणि तलावात खूप सारे मासे राहतात. सो आपण अशा प्रकारे त्याला बोलू शकतो की देर आर सेव्हरल स्मॉल पॉन्ड्स इन विच अ व्हरायटी ऑफ फिश लिव्ह. जयंत लिव्स इन अ हाऊस विच इज 100 years ओल्ड. जयंत 100 वर्ष जुन्या घरात राहतो. आता बघूया आपण पुढील वाक्य. फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू लर्न लास्ट WH वर्ड विच इज गिवन इन दिस चॅप्टर अँड दॅट WH वर्ड इज वेन. वेन मीन्स व्हॉट? वेन मीन्स केव्हा. आता याचा उपयोग आपण बघणार आहोत. हाऊ टू यूज वेन इन सेंटेन्स. द वर्ड वेन इज यूज्ड इन क्वेश्चन्स about the time in which something happens, happened or will happen. जेव्हा काही घडते, घडेल किंवा घडणार असेल त्या वेळेच्या प्रश्नामध्ये when शब्द वापरला जातो. When did you meet your teacher? तुम्ही तुमच्या शिक्षकाला कधी भेटलात? आणि आपण या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. I met my teacher at 4 o'clock. When are your friends coming? तुमचे मित्र कधी येणार आहेत? My friends are coming in evening. माझे मित्र हे संध्याकाळी येणार आहेत. When is he visiting his brother? तो त्याच्या भावाला कधी भेटतो? When is the mid-year examination? सामायिक परीक्षा कधी आहे? The mid-year exam is before Diwali or the mid-year exam in the month of October. अशा प्रकारे या प्रकारचे क्वेश्चनला आपण आन्सर करू शकतो. In this way friends, we have learned the application of who, what, which and when. अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रेझेंट चॅप्टरच्या माध्यमातून WH वर्ड, हू, व्हॉट, विच अँड व्हेन शिकलेलो आहोत. आणि यामध्ये आपण क्वेश्चन म्हणजेच प्रश्न कसा तयार करावा, हाऊ टू फ्रेम द क्वेश्चन ॲज वेल ॲज हाऊ टू यूज ऑल दिस WH वर्ड ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाऊन आणि ते संबंधी दर्शक नाम म्हणून कसे वापरावेत हे देखील आपण शिकलेलो आहोत. थँक्यू फ्रेंड्स. हॅव अ नाईस डे. थँक्यू. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.